आणि आताची महत्त्वाची बातमी समोर येते। शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सभागृहाची चाचपणी सुरू झाली आहे। पावसामुळे मुंबईच्या आझाद मैदानावरती होणारा दसरा मेळाव्याला व्यत्यय येऊ नये यासाठी शिवसेनेकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे। गोरेगाव नेस्को त्यासोबतच वरळीतील डोम थिएटर या पर्यायांचा विचार सध्या करण्यात येतोय। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची हजेरी कायम आहे आणि अशातच अवघ्या 3 दिवसांवरती शिवसेनेचे दसरा मेळावे येऊन ठेपलेले आहेत। अर्थात शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदान येथे होऊ घातला होता, मात्र आझाद मैदानावरती मोठ्या प्रमाणात पाणी त्यासोबतच गवत आणि चिखल पसरलेला आहे आणि अशावेळी जर या ठिकाणी आयोजन केलं दसरा मेळाव्याचं आणि पाऊस आला तर मोठा व्यत्यय दसरा मेळाव्याला येऊ शकतो। यासाठी आता शिंदेच्या शिवसेनेकडून चाचपणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। कुठेतरी हॉलमध्ये सभागृहामध्ये आपला दसरा मेळावा घेता येऊ शकतो का याबाबतच्या चाचपणीला आता सुरुवात झालेली आहे आणि यासाठी प्रमुख महत्वाचे 2 सभागृहाची चाचपणी आणि त्याचा विचार केला जातोय। अर्थातच गोरेगाव येथील नेस्को थिएटरची चाचपणी केली जाते। नेस्को हे जे सभागृह आहे त्याची चाचपणी केली जाते, तर दुसरीकडे वरळीच्या डोम थिएटरची चाचपणी केली जात आहे। नक्कीच अक्षय, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर दुसरीकडे आपण बघतोय या मेळाव्यासाठी सभागृहाची चाचपणी होती आणि ठाकरे गटाकडून सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे। आणि सध्या आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये पाहणी केली जाते। आमदार महेश पवार या ठिकाणी दाखल झाले। महेश सावंत या ठिकाणी पोहोचले आहेत आणि पाहणी झाल्यानंतर ते माहिती देत आहेत। नाही, भाजपचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन मेळावा घ्यावा आणि पूरग्रस्तांना याची मेळावा रद्द करून ठाकरेंनी पूरग्रस्तांना मदत करावी। कसं आहे बघा, भाजप आहे, विरोधी पक्ष आहे, ते काही म्हणतील। आता साहेबांनी, आमचे माननीय मुख्यमंत्री यांनी पुरा मुंबई बोला महाराष्ट्रामध्ये किती तुम्ही बॅनर बघितला, त्याला किती हजार कोटी किंवा किती कोटी खर्च झाला असेल। ते कोटी जर शिल्लक राहिले असते तर आज पूरग्रस्तांना तेवढी मदत झाली असती ना। जे आपण करावं ते उघड करावे, बाकीच्यांनी करावे, आपण करावे ते झाकून करावे, बाकीचे करतात ते उघड, असं ना। हा पारंपरिक आहे ना। आणि आम्ही असं ना, आम्ही स्वतः उद्या किंवा परवा आम्ही फेरी मारणार आहे आणि पूरग्रस्तांसाठी चांगल्याच। आता मला स्वतःहून फोन येतात लोकांचे पूरग्रस्तांसाठी। आम्ही बोलू आता बुधवारी दसरा झाल्यानंतर आम्ही आमचं सगळी मदत पाठवणार आहे। आमचे जे स्थानिक आमदार खासदार आहेत, कैलास पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्यामार्फत आम्ही आमचे टेम्पो किंवा ट्रक इकडनं पाठवणार आहे। अन्नधान्य असू, कपडे असू दे किंवा आणि भांडीच्या स्वरूपात असू, जेवढा काय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करणार आहे। महापालिका निवडणुकीत मनसेचा महापौर बसेल असं संदीप देशपांडे हे बघा, आता ते संदीप देशपांडे हे मोठी माणसं आहेत, त्यामुळे ते काय बोलत असतील तर त्याचं उत्तर तेच देतील। मी काय बोलणार ना। आम्ही एवढाच बोलू की ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये चालणार। शिंदेचा पण मेळावा होतोय आझाद मैदानामध्ये, तुम्ही या मैदानामध्ये ठाम आहात की पाऊस असला चिखल असला तरी याच मैदानात करणार? आमची जय्यत तयारी चालू झाली, तिथे अजून जय्यत तयारी चालू नाही झाली। चाचपणी